राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरचा निकाल आज आला। मात्र या प्रकरणात दोन लोकांची महत्त्वाची भूमिका होती, ज्यांनी हे प्रकरण सर्वात आधी समोर आणलं होतं। ते तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे म्हणजेच आताच्या याचिकाकर्त्या आणि दुसरे वकील म्हणजे वकील आशुतोष राठोड। दोघेही पती पत्नी आहेत। आतापर्यंतच्या या सर्व लढ्यात त्यांनी एकमेकांना खंबीर साथही दिली। आतापर्यंत पती पत्नीचा लढा इथपर्यंत कसा पोहोचला याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि आज सुनावणी झाली, निकालही आला। या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे। हे दोन व्यक्ती माझ्या सोबत आहे। या आहे याचिकाकर्त्या तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे आणि हे वकील। आता यांचं आणखी एक नातं आहे, ते हे पती पत्नी आहे। माझा पहिला प्रश्न असा आहे, सर तुम्ही फीस किती घेणार यांच्याकडून सगळ्या प्रकारला? माझा तोच प्रश्न होता की मी एवढं लढतोय, मी दिवस रात्र काम करतोय केसवर, परंतु फी बद्दल मॅडमने काही मला सांगितलं नाही। पण मी म्हटलं मिळेल मिळेल म्हणून मी काम करत राहिलो आणि फी बद्दल खरोखर मला यश आलंय। काय फी देणार? आमच्या प्रत्येक लढ्यामध्ये एकमेकाला साथ हीच आमची फी। बरं, आता ह्या सगळ्या प्रकरणात पती पत्नी म्हणून तुम्ही काम करत होता। एकीकडे तुम्ही याचिकाकर्त्याची भूमिका बजावत होता, दुसरीकडे सर वकीलची भूमिका होती। काय असे प्रसंग आठवतात की ज्या वेळेस खूप असं की आता या प्रकरणात काय होईल असं वाटलं, असं एखादा क्षण? कारण हा खूप मोठा लढा आहे, वडिलांपासून तुम्ही हा सगळा लढा पुढे नेला। असे बऱ्यापैकी प्रसंग आले, सत्र न्यायालयामध्ये पण आले किंवा आत्ताही हायकोर्टामध्ये जेव्हा अगदी कमी वेळामध्ये या सगळ्या घडामोडी होत होत्या तेव्हा थोडंसं अँझायटी होती, पण ॲट द सेम टाइम आम्हाला खूप खात्री होती, कारण पुरावे इतके स्पष्ट आहेत तर त्यामध्ये न्याय होणारच ही आमची पहिलेपासून खात्री होती आणि अजूनही आहे। म्हणजे समजा समोरचा पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये जरी गेला तरीही हा निर्णय असाच राहणार आहे याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे। असा काय प्रसंग आठवतो सर की जिथे खूप असं वाटलं की अरे आता काय होणार? आज माननीय उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये जेव्हा आम्ही होतो आणि माझा युक्तिवाद चालू होता, तर त्या आमच्या हस्तक्षेपकर्त्या यांच्यातर्फे जो युक्तिवाद होता त्यात माननीय उच्च न्यायालयाने अचानक प्रश्न विचारला की रेशन कार्ड हा कळीचा मुद्दा आला आणि रेशन कार्ड या माणिकराव कोकाटे आणि विजयराव कोकाटे त्यांचे रेशन कार्ड वेगवेगळे कधी झाले आणि नेमकं या एवढ्या कागदपत्रांच्या ह्याच्यात त्या रेशन कार्ड वेगळे कधी झाले ही तारीख आम्हाला सापडत नव्हती आणि जज आमच्याकडे खूप रोखून पाहत होते की मला आत्ता सांगा की रेशन कार्ड हे कधी झाले। तेव्हा त्या 5-6 हजार कागदांच्या गठ्ठ्यातनं अंजलीने ज्या तत्परतेने मला तो कागद काढून दिला आणि तो एक चौकशी अहवाल आला, त्याच्यात असं आलं की 1995 साली दोन्ही भाऊंचे रेशन कार्ड एकत्रित कुटुंबाचे होते आणि तो आम्ही तत्परतेने कोर्टाला दिला की हे बघा 95 साली दोन्ही कुटुंब एकत्र होते आणि एकाच कुटुंबातल्या दोन्ही भावांनी अर्ज केले होते। तर तिथे केस फिरली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वन डे क्रिकेटच्या मॅच मध्ये की तिथून मॅच फिरली आणि टर्निंग पॉइंट ऑफ द केस वॉज रेशन कार्ड। बरं, पण म्हणजे त्या तत्परतेने त्यांनी हे दाखवलं, म्हणजे एकीकडे याचिकाकर्ता आणि वकिला बरोबरच पती पत्नी हा एक सोबतीला या सगळ्या लढ्यात सहभाग पाहायला मिळाला। हो नक्कीच, म्हणजे अतिशय निर्णायक क्षणी जेव्हा मी खूप गोंधळलेलो होतो आणि मला कोर्टाला इमिजिएट उत्तर द्यायचं होतं, त्यावेळेस माझी थोडी चिडचिडी झाली की तो कागज कुठे? आता एवढ्या मोठ्या गठ्ठ्यातनं तो कागज काढणं, परंतु ती किमया कदाचित देव पण आमच्या बरोबर होता, तो कागद सापडला आणि आज कोर्टाला तो आम्हाला वेळेत देता आला। जेव्हा जेव्हा ही सगळी सुनावणी व्हायची त्यावेळेस कुठेतरी धाकधूक वाटत असेल ना की आता हे आज काय मुद्दे मांडतील आणि समोरचे आपल्यापेक्षा, आपण जर बघितलं तर मोठी वकिलांची फौज होती, मोठे वकील होते, तर असं कुठेतरी थोडी धाकधूक वाटायची? सगळे धाकधूक ती प्रत्येक केसला असते। आता योगायोगाने मी पण वकील आहे, आम्ही बऱ्याचशा केसेस एकत्र लढतो देखील। यांचे मुद्दे काय ते मांडणार आहे हे आमचं आधी डिस्कशन होतं, व्यवस्थित आम्ही पूर्ण एक उजळणी करून गेलेलो असतो, त्यामुळे आम्हाला माहीत असतं आणि त्यामुळे जसं आता त्यांनी सांगितलं की मला वेळेवर हिने एक कागद दिला, तर या पद्धतीने आम्ही एकमेकांना हेल्पही करत असतो वेळेवर। पण समोरच्या पक्षाचं जे आर्ग्युमेंट असतं, आपण एक
अप टू सम लिमिट आपण ते गेस करू शकतो की काय आहे होऊ शकतं. पण काही वेळेला काही अनपेक्षित मुद्दे येतात, काही वेळेला एखादा नवीन मुद्दा असा असतो की त्याच्यावर आपण विचार केलेला नसतो. असे प्रसंग येतात. शेवटचा प्रश्न आता तुम्ही काय ते फीस आहे तेवढं एकदा सांगून द्या म्हणजे सांगितलं ना आम्ही एकमेकांना जी साथ म्हणजे देतो थोडक्यात तीच मला आमची fee मिळणार समाधान नाहीये. आहे. समाधान आहे. हे दोघंही पती पत्नी होते ज्यांनी हा सगळा लढा शेवटपर्यंत नेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्यच आपल्याला सांगून जातं की त्यांच्या या सगळ्या लढ्याला यश आलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीने एक याचिकाकर्ता आणि वकील या दोघांचा संबंध होतो त्यापेक्षाही पती पत्नी म्हणून दोघंही एकमेकांसोबत उभं राहिले आणि एवढा मोठा लढा त्यांनी आज जिंकलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मी मोहसिन शेख, NDTV, नाशिक.